इथे मात्र 2 धावांनी धावांचा श्री गणेशा होत असताना टीमची धावा संख्येचा खातं उघडलं जात आहे. 2 धावा. अण्णा कंक मॅन फ्रॉम बनपुरी पाटण तालुक्यातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे. आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर अमर मराठे तात्या 32 शिळा तालुक्यातील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, वेगाबरोबर दिशा खराब आहे. अवांतर चेंडूचा इशारा केला जातोय. व्हाईट बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये अशोक सर आणि त्यांच्या 7 स्क्वेअर लेग पंच आहेत नागवा सर. ओमसा MTC वर जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या तमाम प्रेक्षक वर्गाचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतोय. आपण पाहताय पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट, एक बिग फाईट, मोठी लढत. फुललेनचा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. ही खासियत आहे अण्णा कंक यांची. आज खास पुण्यावरून मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये दाखल झालेत कारण त्यांना तालुक्याची स्पर्धा खेळायची आहे, तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे. कारण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या स्पर्धेला चर्चेने उदाहरण आणलंय ती स्पर्धा आपण पाहतोय. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट, एक बिग फाईट, मोठी लढत. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडूचा वेग अतिरिक्त आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. छान प्रकारे सुरुवात मात्र चांगली झाली आहे गोलंदाजी करत असताना अण्णा कंक. 3 धावा झाल्या धाव फलकावर आणि 3 चेंडूंचा खेळ झालाय. अचूक टप्प्यावर वेगवान गोलंदाजी कशी करावी हे मात्र अण्णा कंक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र अण्णा कंक यांची पावलं चुकली जातात. रनअप मध्ये व्यत्यय आला, गोलंदाजाने थांबणं पसंत केलं. आयुष्य असं होतं क्रिकेट, तुम्ही ज्या वेळेला पावलं चुकतात त्यावेळेला 2 क्षण थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. तेच करत असताना अण्णा कंक शॉर्ट बॉल होता त्यावर केलाय प्रहार. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला आहेत तैनात. वेगाने चेंडूवर आलेत परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. तास दरम्यानच्या काळात 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी डीप स्क्वेअर लेगला परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. आणि ज्या प्रकारे नॉन स्ट्राईक एंडला विजय पावले भाऊ यांना आपण पाहतोय. आज फक्त 32 शिळा सांगली तालुका नाही, सांगली जिल्हा नाही तर संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूच्या नावाचा बोलबाला ते नॉन स्ट्राईकला आहेत. टीमची धावा संख्या धाव फलकावर 6, 5 धावा. हाफ टॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. शॉर्ट आर्म पुल इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. अमर मराठे तात्याच्या बॅटमधून प्रहार. पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. अफलातून टायमिंग. आणि ज्या प्रकारे हा शॉर्ट बॉल वरती प्रहार केला, चांगला बॉडी बॅलन्स अमर मराठे. तात्या मॅन फॉर मराठवाडी. फुललेनचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. दूरवरून शैलेश काळे चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. तेरीचा प्रयत्न अमर मराठेने. 3री धाव हवी आहे, बॅकअप नाहीये परंतु इथे 3री धाव वेगण्याचा प्रयत्न केला इथे विजय पावले यांनी. आणि इथे मात्र पहा धावबाद स्वरूपात डायमंड डकचा शिकार विजय पावले भाऊ. धावबाद. एखाद्या सामन्यामध्ये कोणताही खेळाडू एकही चेंडू न खेळता धावबाद होणं हे मात्र निराशाजनक असतं. परंतु पहा शैलेश काळे चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप. ज्या वेळेला फेकी केली थोडीशी खराब, त्यानंतर बॅकअपला होते. अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना फेकी तर यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आणि ज्या वेळेला चेंडू यष्टीला लावला त्यावेळेला बॅट मात्र ग्राउंडिंग झाली होती का, परंतु पंचांनी तर 5 घोषित केले. म्हणजेच काय तर या मॅच मध्ये एक कलाटणी देणारी मोमेंट या मॅचचा टर्निंग पॉइंट असू शकतो. कारण आता पाऊस नाहीये, पूर्णपणे पावसाने विश्रांती घेतली आणि आता मात्र पाहायचंय की काय घडलंय. अमर मराठे सुरुवात तर मात्र चांगली केली होती परंतु एका खराब थ्रोवर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मात्र
आणि लक्षात घ्या की या पंचांचा निर्णय अंतिम राहील. फक्त तुम्हाला बिमरसाठी रिव्ह्यू आहे दोन्ही टीम, त्यामुळे पंचांच्या निर्णयामध्ये कोणताही हस्तक्षेप आयोजन कमिटीच्या माध्यमातून होणार नाहीये. कारण ज्या वेळेला तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला निराश मनाने आता मात्र पळतावं लागेल, कारण त्यांना देखील अपेक्षित नव्हतं की फेकी योग्य दिशेला केली जाईल. आणि मी कौतुक करेन एसटी रक्षक संदीप बावडेकर यांचं, कारण काय तत्परतेने चेंडू एसटींना लावला. आणि हे असतं क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला सांघिक खेळ नेहमी सर्वोत्तम करावा लागतो. आणि इथे मात्र शून्यावर धावपास झालेत. नाराज असतील कारण कदाचित आज त्यांची बॅट थोडीशी नाराज आहे, परंतु ज्या प्रकारे पाटण वॉरियर्स संघाने या मॅचची सुरुवात केली आहे, एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळाल्यात शंका नाहीये. षटक क्रमांक 2 सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा अतुल भालेकर वन साइड हिरो पाटण तालुका क्रिकेट षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत. आणि क्रमांक 3 वर कोणते फलंदाज येतील हे पाहायचे. अमर माने मॅन फ्रॉम मानेवाडी. ज्या प्रकारे या पहिल्या षटकामध्ये एक चुकीचा कॉल मी म्हणेन आणि तिथून धावबाद झाले, विजय पावले, आणि त्यानंतर मात्र आता इथून एखादी भागीदारी आवश्यक आहे. टीमची धावसंख्या 13 ला 1. कॅप्टन 26 अतुल भालेकर पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे मात्र हातातून निसटला असावा कदाचित. नो चेंडू आहे, नो +1 या 2 धावा. आणि फ्रेडचा चेंडू देखील असेल. आणि ह्या प्रकारे हा फुलटॉस चेंडू म्हणजेच बीमर इथे मात्र हाताळला गेला का, परंतु आता मात्र दोन्ही अमर मराठे अमर माने आणि या दोन्ही खेळाडूंच्या नावामध्ये दोघांचंही नाव एकसारखंच आहे. दुसऱ्या बाजूला विचार केला तर कॅप्टन 26 कमबॅक करावं लागेल, कारण आज ज्या प्रकारे संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये ही स्पर्धा पाहिली जात असेल, बरोबर दुसऱ्या बाजूला 32 शिळा तालुक्यामध्ये, कारण 2 तालुक्याच्या दरम्यानची लढाई ज्या वेळेला असते ना त्यावेळेला दोन्ही संघ आणि या संपूर्ण त्यांचे चाहते मॅचचा आनंद घेतात. फ्रेडचा चेंडू. फ्रेडचा चेंडू परफेक्ट यॉर्कर, भन्नाट वेग, ही खासियत आहे सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा मलिंगा कॅप्टन 26 अतुल भालेकर यांची. साइड एम ऍक्शन आणि पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. अक्षरशः बुंद्यात टाकलेला चेंडू अमर मराठे यांना मात्र जागेवर उभं ठेवले. दुसऱ्या बाजूला विचार केला तर टीम पाटण वॉरियर्स पहिले 2 सामने जिंकलेत आणि या 32 शिळा अर्थातच 32 शिळा 11 हे देखील 2 सामने जिंकलेत. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आलाय. गोलंदाज अतुल भालेकर पुन्हा एकदा हा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतील. अशा प्रकारे या सामन्यामध्ये अमर मराठे अमर माने इथून कशी भागीदारी करतायत त्यावर धावसंख्या निर्भर असेल. बुंदा टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. अण्णा कंक आहेत. एकच धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 16 धावा धाव फलकावर. बत्तीस रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूच्या नावावर सर्वोत्तम गोलंदाजीचा पुरस्कार राहिलाय पाठच्या रविवारी ते डावकुरी आताचे विस्फोटक फलंदाज अमर माने. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला व्यक्तिमत्व. धावा कराव्या लागतील. दुसऱ्या बाजूला कॅप्टन 26 ज्यांचा वेग प्रचंड आहे त्यांचा सामना करायचा आहे. 16 ला 1. हा चेंडू वेगाने हाताळला जातोय. फलंदाज यष्टीरक्षकाला बीट करून 22 स्वरूपात 1 धाव गोशांकी क्षेत्रामध्ये. जर पाऊस असता तर विचार करा काय चेंडू गेले असते. आणि पावसाळी क्रिकेट आणि पावसाची प्रतीक्षा प्रेक्षकांना, कारण जर पाऊस आला तर या स्पर्धेचा स्तर उंचावेल. कारण मान्सून ब्लास्ट आहे आणि पावसाशिवाय मजा नाहीये. वेगवान तेज तर्रार गोलंदाजी ज्यासाठी ओळखले जातात अतुल भालेकर. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 17 ला 1. हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खाली आहे. डीप वरून बॅकवर्ड पॉइंट आलेत. 1 धाव प्राप्त केले. वेळेचा कॉल. इथे धावचीची संधी असेल आणि कॉलिंग चुकलंय.
सलगचा दुसरा फलंदाज धावबाद होतोय. 32 खेळा 11 32 खेळा सातत्याने चुका होत आहेत. येस नो वेट या तिन्ही शब्दांचा अभाव आणि इथे मात्र अमर माने यांना धावबाद स्वरूपात परतावं लागेल. चुका होत आहेत, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील कारण अशा प्रकारच्या चुका तुम्हाला अडचणीमध्ये आणू शकतात. ज्या प्रकारे हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय पहा, चांगलं क्षेत्ररक्षण तेवढी चांगली फेकी आणि अतुल भालेकर यांच्या हातामध्ये चेंडू आल्यानंतर त्यांनी यष्टांना लावला. दुसरा धक्का धावबाद स्वरूपात अमर माने 2 धावेंवर धावबाद. एक 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 18 ला 2. अमर माने जे मानेवाडीचे आहेत ते धावबाद झाले आणि त्यांची जागा घेण्यासाठी त्यांच्या संघातील सहकारी सचिन माने मागच्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी 32 रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. परंतु स्पर्धा नवीन आहे, नवीन प्रतिस्पर्धी आहे, नवीन गोलंदाज समोर कारण अतुल भालेकर म्हणजे एक वेगवान गोलंदाज. आणि का मला वेगवान गोलंदाजच्या श्रेणीमध्ये सातारा जिल्ह्याचा मलिंगा म्हटलं जातं हे साध्य करत असताना सिद्ध करतायत. पाचवा चेंडू लेंथ बॉल होता, पिक केलाय, हवेमध्ये खेळलाय, डीपला स्क्वेअर लेग आहे तैना, जेलची संधी असेल परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार फरार. अमर सचिन माने यांच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार. अमर मराठे आहेत आणि इथे मात्र अमर मराठे यांच्या बॅटमधून ज्या प्रकारे फटका सजवलाय. आता 2 फलंदाज धावबाद झाले ते विसरून खेळ करावा लागेल. प्रहार केला अतुल भालेकर यांच्यावर पहा, तमाम प्रेक्षक राजा टीमची धावसंख्या धावफलकावर 24. अमर मराठे काय फलंदाजी करतायत. क्रिकेटमध्ये तुम्ही जबाबदारीपूर्वक खेळ करणं गरजेचं असतं नाही. ते अमर मराठे तात्या यांना माहित आहे. 1 to go. 24 ला 2. शेवटचा चेंडू. हाफ टॅकल चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या गोलंदाजीवर संधी असेल आणि इथे मात्र पहा अतुल भालेकर यांनी षटकाराचं प्रत्युत्तर दिलं जाते. अमर मराठे यांना बाद करून तात्या जेलबाद. ज्या प्रकारे हा वेगवान चेंडू पहा, काय गोलंदाजी. षटकारानंतर मात्र अतुल भालेकर यांचा वेग पाहायला मिळाला. बॅटच्या स्टिकर एंडला फोटो. इथे मात्र चेंडू लागलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडल्यानंतर जल्लोष. टीम संकटात आहे. 32 11 32 24 ला 3. इथे मात्र नवीन फलंदाज इन ॲट नंबर 5 दत्ता बांबावडे आलेत. मॅन फ्रॉम मांगले. आता इथून ही भागीदारी कशी होते यावर खूप काही निर्भर असेल. षटक क्रमांक 3 पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगचा सर्वोत्तम गोलंदाज मिस्टर PTPL गणेश शिंदे आणि त्यांच्या समोर आता सचिन माने दत्ता बांबावडे यांचा मात्र सामना करायचा आहे. कारण 24 धावा झाल्या, जर अजून 24 आल्या 48 50 55 पर्यंत गेली टीम तर गोलंदाजी अटॅक चांगला आहे. टीम 32 मॅचला मजा येईल. अपरकट एक धाव मात्र इथे प्राप्त होईल. चेंडू बिल्डिंग मध्ये मार्गस्थ होतोय 1 धाव्यासाठी या गोशांकी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 25 धावा. सचिन माने यांच्यावर खूप काही निर्भर असेल कारण सचिन माने अशा वेळेला खूप वेळा आपल्या संघाला अशा परिस्थितीमधून बाहेर काढला असेल आणि इथून जर सचिन माने दत्ता यांची जर चांगली भागीदारी झाली तर एक समाधानकारक धावसंख्येपर्यंत 32 वेळा पोहोचेल का हे पाहायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक चतुर चाणक्य गोलंदाज गणेश शिंदे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फासलाय. स्वतःच्या गोलंदाजीवर गणेश शिंदे यांनी टिपलाय झेल. विकेटचा होईल पतन. 4था धक्का. टीम 32 या संघाला 2 फलंदाज धावबाद झाले, 2 फलंदाज झेलबाद झाले आणि ते स्वतःच्या गोलंदाजीवर झेल पकडलेत. एक अतुल भालेकर आणि इथे पहा अमर माने ज्यांच्यावर खूप काही निर्भर होतं. हा वेग आहे, पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. हा फटका देखील स्टिकरला लागला बॅटच्या आणि स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चुकी होणं अशक्य आहे. टिपलाय झेल आणि ते मात्र फलंदाज अमर माने, सचिन माने बॅक टू द डगआउट.
इनट नंबर 6 करण जाधव, मान फ्रॉम वाकुर्डे. इथून करण जाधव आणि त्यांच्या साथीला आहेत दत्ता बांबवडे. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा, डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. जर पाऊस असता तर पहा काय गोलंदाजी झाली असती. हा देखील चेंडू शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, सातत्याने फुटवर्कचा वापर करावा लागेल. फुटवर्क होत नाहीये, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 25-4 दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर ज्या प्रकारे थांबवली गेले, इथे मात्र धावा कराव्या लागतील. चांगला स्क्वेअर कट करण जाधव यांचा एकदा प्राप्त केले. डीप बॅकवर्ड पॉइंट आहे. अतुल भालेकर धुळेचा प्रयत्न होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच तत्परतेने फेकी केले. एक सिंगल धाव करण जाधव यांचं खातं उघडलं जातं. टीमची धावसंख्या 5 चेंडू अखेर 26. गणेश शिंदे अप्रतिम षटक, अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. 1 to go. कमी गतीने टाकलेला चेंडू आपटी बार. इथे मात्र सरप्राईज करणारा, चकित केलंय फलंदाज दत्ता बांबवडे यांना. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या गणेश शिंदे यांनी या षटकामध्ये. आणि एक महत्वाचा गडी बाद केला. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 26-4 32 वेळा. षटक क्रमांक 4 कोणावर विश्वास दाखवला जाईल या शेवटच्या षटकामध्ये. जर 15 ते 20 आल्यानंतर मॅचला मजा येईल, कारण आता धाव फलकावरती 26 आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाटण वॉरियर्स संघ विचार करत असेल की आपल्या टीममधला सर्वोत्तम गोलंदाज आता गोलंदाजीसाठी 5 रन करण्यात येईल का, हे पाहिजे. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26-4 अंतिम षटकासाठी DK स्पोर्ट्स पाटील आवडचे खेळाडू ऋषी पाटील यांच्यावर विश्वास दाखवलाय. समोर करण जाधव, त्यांच्या साथीला दत्ता बांबवडे. 6 चेंडू मध्ये किती चेंडू बाहेर मारतील. जर इथून 45-50 झाल्या तर एक रंगतदार सामना पाहायला मिळू शकतो. 26 रन्स ऑन बोर्ड. 26-4 अशी स्थिती आहे. पहिला चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि पहा अगदी अर्ध्या खेळपट्टीच्या मागे चेंडू टाकलाय म्हणजे नो चेंडू असेल. एस, नो चेंडू म्हणजे फ्री हिट असेल आणि इथे काहीतरी चुकतंय का ऋषी पाटील यांचा. दुसऱ्या बाजूला संघाने या विश्वास दाखवलाय, तो मात्र सार्थ ठरवावा लागेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 27-27. पहिल्या स्लिप मध्ये गणेश शिंदे यांना आपण पाहतोय. अगदी काल आजारी होते परंतु आज तालुक्यासाठी आपल्या पाटण वॉरियर्ससाठी मैदानामध्ये दाखल झालेत. हा एक गटसी खेळाडू आहे. पायावर टाकलेला चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला. डी प्लस स्क्वेअर लेग आहे त्याने. चेंडू चिखलामध्ये अडला जातोय. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव हवी आहे आणि ती मात्र प्राप्त होईल. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना धावफलकावर 29 धावा 29. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. फ्लाइंग स्लिप आहे तैनात आणि यासाठी पहिल्या स्लिप मध्ये गणेश शिंदे उभे होते. चतुर खेळाडू आहेत गणेश शिंदे आणि चांगलं नेतृत्व पाटण वॉरियर्स या संघाच्या कर्णधाराचं अतुल भालेकर यांचं. आणि चांगली गोलंदाजी अप्रतिम. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. का पहिल्या स्लिपला गणेश शिंदे यांना तैनात केलं होतं आणि अगदी त्यांच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. करण जाधव झेलबाद. नेक्स्ट मॅच श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे. या डावानंतर आपली नाणेफेक केली जाईल. मोहनरावजी नाईकवाडी साहेब यांच्या मालकीचा संघ श्रेयस 11 कराड ग्रामीण. दुसऱ्या बाजूला शाहूवाडी 11 शाहूवाडी अनिल पाटील साहेब भाई यांनी पुरस्कृत केलेला संघ. न्यू बॅटर इनट नंबर 7 वाकवडे खुर्द गावचे खेळाडू दीपक कांबळे.
3.2 चेंडूंचा खेळ झालाय आणि दीपक कांबळे यांनी 4 चेंडूपैकी जर 2 चेंडू बाहेर मारले ना तर या मॅच मध्ये 32 वेळा येऊ शकते, कारण त्यांच्याकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील यांना चांगले 4 चेंडू हाताळायचे आहेत, म्हणजेच काय तर एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा वाचवायच्या आहेत. क्रिकेटचा खेळ अद्याप पाऊस नाहीये आणि पावसाची प्रतीक्षा प्रत्येकाला असेल. दीपक कांबळे यांच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपये डीडी साहेबांच्या माध्यमातून. पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला अजय खांडेकर. एकदा प्राप्त केली जाते, दोन्हीचा प्रयत्न, फेकी चांगली केली आहे आणि इथे मात्र सोमा यांचा चांगला बॅकअप. 2 धावा रोखू शकणार नाहीये, त्या 2 धावा मात्र घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाईल. 31 धावा धाव फलकावर. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठ्या फटक्याच्या शोधात आहे टीम 32 वेळा 11. मोठा फटका अद्याप देखील आला नाहीये. यष्टनच्या मागे पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल. लाजवाब यष्टीरक्षण. रबर बॉल क्रिकेटमध्ये असं यष्टीरक्षण करणं सोपं नसतं, परंतु ते सोपं करून दाखवत आहे. पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. काय लाजवाब प्रयत्न, उत्कृष्ट दर्जाचं यष्टीरक्षण. ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत तैनात. चेंडू हवेमध्ये आणि चुकी होणार नाहीये. भरत कुराडे यांनी टिपलाय झेल आणि विकेटचं पतन. येस, हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. ज्या प्रकारे हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. दीपक कांबळे झेलबाज झालेत आणि मी कौतुक करेन भरत कुराडे यांचं शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर आणि चांगला झेल टिपला. 31 धावा धाव फलकावर. 1 to go. न्यू बॅटर. चला मी विनंती करेन जे प्रेक्षक आमचे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत, अशी काही कमेंट्स करू नका मित्रांनो, ज्याने क्रिकेटचा अपमान होईल, कोणत्या खेळाडूचा अगदी मन दुखवेल आणि तालुक्याचं नाव खराब होईल. आणि कोणत्याही तालुक्याला तुम्ही असं बोलू नका, कारण स्पर्धा आपली आहे, सगळे पश्चिम महाराष्ट्राची आहे. त्यामुळे तुम्ही असं काही क्रिकेटसाठी तुम्ही काही टीका टिप्पणी करू नका. शेवटच्या चेंडूवर आले 1 धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 32 आणि 33 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पाटण वॉरियर्सला तिसरा सामना जिंकण्यासाठी, कारण दुसऱ्या बाजूला 32 वेळा 11चा बॉलिंग अटॅक आणि बॅटिंग अटॅक. पाटण वॉरियर्सचा मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये, कारण शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल एवढं मात्र निश्चित. चला टॉससाठी या दोन्ही टीम. श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आणि टॉससाठी आशिष चोरगे सरांना आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. चला नेक्स्ट मॅच शाहूवाडी 11 शाहूवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कराड ग्रामीण 11. चला टॉस साठी यायचंय. श्रेयस 11 कराड ग्रामीण टॉस साठी या कॅप्टन. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 आपण अनुभवताय. 10 तालुक्यांमधला हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजादव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली ही क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अंतिम टप्प्यातल्या ह्या सर्व मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी जाऊया आणि टॉस साठी मी आमंत्रित करतो सागर साहेबांना. सागर काळगुडे साहेब आपल्याला विनंती करेन की एक ऑलराऊंडर क्रिकेटर देखील आहे, तर क्रिकेटवरचं असलेलं भरपूर प्रेम आणि त्यांच्या माध्यमातून मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. चला शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि मी विनंती करेन श्रेयस 11 कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन. कॅप्टन इनिंग ब्रेक झाली आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं कुठेतरी महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी विनंती करेन की पुन्हा एकदा की प्लीज या लगेच.
दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस घेऊया, कॉल कोणाचा असेल. शावडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कॉल, छापा काटा हा कॉल द्यायचा आहे. आलाय तो काटा, टॉस जिंकलाय तो म्हणजे श्रेयस 11 कराड ग्रामीण संघाने. ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण करणार आम्ही फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आतापर्यंत किती मॅच जिंकल्यात, किती मॅच गमावल्यात. दोन्ही पण मॅच गमावलेत, पण आता दोन्ही पण मॅच जिंकण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचा काही चेंजेस करण्याचा प्रयत्न आहे. दोन प्लेयर चेंज करण्याचा आहे. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये, बॅटिंग करायची आहे, काय सांगाल. नक्कीच आम्हाला सुद्धा बॅटिंगच करायची होती. जो निर्णय हवा होता तो निर्णय मिळालाय. आतापर्यंत किती मॅचेस जिंकल्यात, किती मॅचेस लॉस आहेत. आम्ही एक मॅच जिंकलोय, आमची शेवटची मॅच आहे गटातली, नक्कीच जिंकण्याचा प्रयत्न करू. दोन्ही टीमला शुभेच्छा. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय कराड ग्रामीण संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले शावडी ग्रामीण संघाला बॅटिंगसाठी. पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये जाऊया लवजी जाधव सरांना. थँक्यू सो मच. तेहतीस धावांचं लक्ष आणि या 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मिस्टर पीटीपीएल गणेश शिंदे आणि त्यांच्या साथीला आहेत नितीन पन्हाळे. म्हणजे दोन खेळाडूंना तुम्ही असं पाहताय. षटक क्रमांक 1 विजय पावले, सांगली एक्सप्रेस. पण ज्या खेळाडूची ओळख आहे या संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सामन्याला होते सुरुवात. मॅचला मजा येईल. पहिला चेंडू सरप्राईज करणारा आपटी बार आणि इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. वन पडती ओव्हरचा देखील इशारा केला जाईल, कारण ही वेग म्हणजे विजय पावले यांची ओळख आहे. आणि आज ज्या प्रकारे जर आपण पाहिलं तर मंगले गावापासून सुरू झालेला प्रवास 32 शिळा, त्यानंतर सांगली, सांगली ते मुंबई, मुंबई ते संपूर्ण भारतभर आणि भारतवर्षामधून भारतभरातून अख्खा देशापर्यंत या खेळाडूचा खेळ पोहोचलाय. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील. हलक्या हाताने टॅप केला बॅक टू द बॉलर. एक धाव हवी आहे गणेश शिंदे यांना, परंतु धाव प्राप्त होणार नाहीये. चांगलं क्रिकेट. ही दोन सर्वोत्तम खेळाडूंच्या दरम्यानची लढाई पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. कारण एका बाजूला विचार केला तर गर्जना 11 कोपरखेड संघासाठी सातत्याने व्यावसायिक क्रिकेट खेळतात गणेश शिंदे. दुसऱ्या बाजूला डिंगडॉंग पुणेसाठी वर्षानुवर्ष क्रिकेट खेळलाय विजय पावले, माजी मुंबई संघाचे कर्णधार. रत्नागिरी जेटसाठी सातत्याने चांगलं प्रदर्शन. हा पहा लेंथ बॉल होता, अतिरिक्त उसळी प्राप्त होते. ही खासियत आहे विजय पावले यांची. आणि का माझं नाव सर्वोत्तम गोलंदाजामध्ये घेतलं जातं आज आपल्या तालुक्याची स्पर्धा खेळण्यासाठी. आणि विजय पावले यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्या गावाला, तुमच्या तालुक्याला विसरू नका. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू गणेश शिंदे यांचा प्रहार. अवघी एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव प्राप्त होते. चांगली लढाई, जसं आपण उल्लेख केला सुशांत दादा की चांगली लढाई पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2. या मॅच मध्ये या षटकाबाई चेंडूंचा खेळ झालाय 3. पावसाळी क्रिकेट म्हणजे तुम्हाला क्षेत्ररक्षणाचे निर्बंध नसतात. पायावर टाकलेला चेंडू ऑन साइडला ग्लान्स केला, डीपला आहे, स्क्वेअर लेग. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये, कारण या 33 धावा करणं देखील सोपं नसेल पाटण वॉरियर्सला. 32 संघाची गोलंदाजी चांगली आहे. आता गत आठवड्यामध्ये शानी पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग गाजवली. निलेश पन्हाळे ग्लान्स केलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल फाईन लेगला. एक सिंगल धाव नितीन पन्हाळे स्ट्राईक वरती. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले धाव फलकावरती 4 धावा. आणि या ज्या प्रकारे या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पाऊस नाहीये, पण दुसऱ्या बाजूला विजय पावले यांचं हे षटक सावधरित्या खेळून काढण्याचा प्रयत्न. चांगली टेक्निक, चांगल्या माइंडसेटने बॅटिंग करतायत पाटण वॉरियर्स. हा देखील चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. यष्टांच्या मागे कसरत करावी लागते तात्याला. एक धाव मात्र प्राप्त केली आहे. फेकी तर केली आहे, बॅकअप आहे. धाव दुसरी प्राप्त होणार नाहीये. वाईट +1. या 2 धावा मात्र प्राप्त होतील. एक धाव धावून घेतले निलेश पन्हाळे यांनी. चांगली गोलंदाजी जेवढी आहे त्याच प्रकारची चांगली फलंदाजी, कारण या मॅच मध्ये 33चा करायचा आहे पाठलाग. 5 चेंडू अखेर 6 धावा. 1 टू गो.
हा मात्र भन्नाटी वारकर खोदून काढण्याचा प्रयत्न एकदा प्राप्त केली जाते. भिंगरी सारखा बॉल गोल फिरतोय, जसा भोवरा फिरतो तसा चेंडू फिरतोय. शेवटच्या चेंडूवर आले एक धाव. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा. कोणतीही विकेट गेली नाहीये टीम पाटण वॉरियर्सची, म्हणजे सावध सुरुवात 33 करायचा आहे पाठलाग. 18 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. मोठ्या मॅचचा मोठा प्लेअर गणेश शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला पहा जी गोष्ट त्यांना करायची होती, विजय पावले यांचं षटक त्यांनी खेळून काढलं आणि तेच पाहायला मिळते. इथे मात्र छोटीशी टीम मीटिंग घेतली जाते तात्या आणि भाऊंच्या माध्यमातून. आता इथे मात्र कोणावर विश्वास दाखवला जाईल, कारण 18 मध्ये 26 मॅच संपली नाहीये. एक मास्टर माइंड खेळाडू म्हणून गणेश शिंदेची जेवढी ओळख आहे तेवढंच एक हुशार, एक चाणक्य कर्णधार म्हणून विजय पावलेंची ओळख आहे. रबर बॉल असू द्या, टेनिस बॉल असू द्या, लेदर बॉल असू द्या, सातत्याने उच्च दर्जाचं क्रिकेट विजय पावले यांच्या माध्यमातून खेळलं जातं, परंतु दुसऱ्या बाजूला कोणावर विश्वास दाखवला जाईल हे पाहिजे. 18 चेंडू मध्ये करायच्यात 26 धावा. मॅन फ्रॉम चरण षटक क्रमांक 2 अनुज नायकवडी. अनुज यांच्यावर विश्वास दाखवलाय. आज संपूर्ण चरण गावाचं देखील लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला तर मराठवाडी गावचे खेळाडू गणेश शिंदे, कडवे बुद्रुकचे खेळाडू निलेश पनाळे आणि त्याच दरम्यान ज्यांचाच वाढदिवस आहे गणपत शेठ सनद साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम. म्हणजे आणि आपल्याला सर्व जर्सी अगदी स्लीवलेस पुरस्कृत केलेले आहेत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. मराठी माणूस व्यवसायामध्ये सातत्याने अग्रेसर असतो आणि आज मात्र सनद साहेबांचा वाढदिवस. वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष क्रिकेटमय शुभेच्छा. 18-26 समीकरण मॅच ऑन. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न, चांगला चेंडू फिरवलाय. अप्रतिम टप्प्यावर गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये अनुज नाईकवडी एखाद्या फिरकीपट्टूवर विश्वास दाखवलाय. आणि जसा आपण उल्लेख केला की जेवढे हुशार गणेश शिंदे आहेत तेवढे चाणक्य विजय पावले आहेत, कारण कोणता गोलंदाज कधी आणायचा हे त्यांना चांगलं माहित आहे. 17 मध्ये 26 मॅच कुठेही जाऊ शकते. हा देखील चेंडू चांगला फिरवलाय, समोरून फिरवलाय, खोलून ठेवलाय गणेश शिंदे यांना. त्या चेंडूवर चांगली फ्लाइट होती. वेस्टर्नच्या मागे विजय पावले आणि एस पंच वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. पंचांना तपासायचंय, डिसिजन पेंडिंग. कारण जर पंचांना डाऊट असेल तर ते घेऊ शकतात आणि पंचांचा रिव्ह्यू आहे त्यामुळे तपासलं जाते. कारण पंचांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला चेंडू टाकला त्यावेळेला गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आलाय, त्यामुळे चेंडू त्यांना दिसला नाहीये. आता होमचा एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. चेंडूला चांगला फ्लाइट दिला, चेंडूला चांगलं फिरवला. एस पंच या आणि या महत्वाची मॅच आहे. मी कौतुक करेन अनुज नायकवडी यांचं, कारण काय गोलंदाजी केले, चांगला चेंडू फिरवला. इथे मात्र एक अत्यंत महत्वाचा निर्णय आहे आणि पंचांना देखील कोणतंही इथून शंका जर आहे तर त्यांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली. युवा उद्योजक स्वप्नील दादा मोरे साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आणि चांगला चेंडू फिरवला. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, हा योग्य चेंडू आहे. म्हणजे या ज्या वेळेला लेग ब्रेक एखादा फिरकीपट्टू गोलंदाजीसाठी येतो त्यावेळेला मात्र पंचांचा रिव्ह्यू होता. पहा, यासाठी पंचाने रिव्ह्यू घेतला कारण ज्या वेळेला गोलंदाजाने चेंडू टाकला तो फॉलो थ्रू मध्ये होता आणि तो पंचांना चेंडू दिसला नाही म्हणून पंचाने रिव्ह्यू घेतलाय. चला मॅच चालू ठेवा. का अनुज नायकवडी यांना गोलंदाजीसाठी आणलं होतं. मॅच ही रंगणार एवढं मात्र निश्चित, कारण 33 धावा सोप्या नसतील. जेवढे दिसत आहेत तेवढ्या धाव फलकावरती गणेश शिंदे त्यांच्या साथीला आहेत निलेश पनाळे. एक मोठा फटका धावांची कोंडी फोडू शकतो. चला मॅच स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल मॅच स्पीडअप करा मित्रांनो. पहिल्या 2 चेंडूवर एकही धाव खर्च केली नाहीये अनुज नायकवडी. दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे यांना धावा कराव्या लागतील. लक्ष जरूर छोटं आहे परंतु कठीण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या स्लिप मध्ये दीपक कांबळे तैनात आहेत. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय.
स्लॉग स्वीप फटका, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅटमधून हवाई सफर दमदार धावांची कोंडी फोडणारा येतोय षटकार. 13 धावा. या फटक्यासाठी ओळखले जातात गणेश शिंदे, कारण गणेश शिंदे यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. चेंडूला फ्लाईट दिली परंतु हा पुढे टाकला चेंडू मी म्हणेन. आणि स्लॉग स्वीप का या खेळाडूची ओळख आहे. कोहिनूर ऑफ पाटण टेनिस क्रिकेट मॅन फ्रॉम मराठवाडी गणेश शिंदे या मॅच मध्ये आता मात्र षटकार ठोकलाय. 13 धावा धाव फलकावर. कमबॅक करावा लागेल अनुज नाईकवाडी यांना, कारण इथून जर एखादा गडी बाद झाला तर टीम 32 वेळा मॅच मध्ये येऊ शकते. परंतु गणेश शिंदे 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर आलाय षटकार. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही मॅच रंगतदार होईल यात शंका नाहीये. पैसा वसूल सामना. हा देखील फ्लाइट दे दिला अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न डीप स्क्वेअरला कडक कडकडीत प्रहार. चेंडू सीमारेषा पार. गणेश शिंदे ब्रँडेड स्ट्रोक पाटण तालुक्याचा दर्जा दाखवणारा येतोय षटकार. चुकी केली मी म्हणेन, जास्त फ्लाइट दिली आणि पुढे टाकले. आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या फलंदाच्या रेंज मध्ये चेंडू टाकता त्यावेळेला चेंडू असे बाहेर फेकतात. 19 धावा, 19 रन्स ऑन बोर्ड. 14 चेंडू आणि आता करायचे आहेत 14 धावा. चांगला गोलंदाज आहे परंतु गणेश शिंदे एक हुशार फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे खेळण्याचा अनुभव देखील मोठा आहे. सातत्याने व्यावसायिक गटातील क्रिकेट खेळतात, पाटण तालुक्यासाठी क्रिकेट खेळतात. मिस्टर PTPL वेलकम स्वप्नील मोरे साहेब, सुस्वागतम. हा चेंडू चांगला फिरवला, ही खासियत आहे अनुज नाईकवाडी यांची. हे चेंडू हाताळायचे आहेत. चांगला लेग ब्रेक. आता मात्र इथे शांत ठेवले. लेग ब्रेक गोलंदाजी ही शैली असते पहा. ज्या प्रकारे तुम्ही चेंडू फिरवता, चांगला चेंडूला टर्न रबर बॉल चांगला फिरवला जातोय. 1 टू गो. 19 धावा धाव फलकावर. ओव्हर्स बॉलर हे अगदी समोरच्या दिशेने फटका खेळला जातो. एकदा मात्र प्राप्त केले आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप देखील आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. या षटकामध्ये 2 षटकार आले, एक दुहेरी धाव आली. म्हणजेच काय तर 2 षटकांचा होतोय की समाप्त. टीमची धावसंख्या धाव फलकावर बिनगडी बाद 21. 12 चेंडू मध्ये करायचे आहेत आता 12 धावा. रन बॉल इक्वेशन म्हणजे सामना संपलेला नाहीये. इथून एखादा कलाटी देणारं षटक येईल का? आणि 800 प्रेक्षक या मॅच मध्ये ऑनलाईन या मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनापासून सहर्ष स्वागत. 12 चेंडू 12 धावा. मॅच ऑन आहे. मॅच संपली नाहीये. 32 वेळा या मॅच मध्ये कमबॅक करू शकते. दुसऱ्या बाजूला गणेश शिंदे यांची बॅटिंग मात्र दर्जेदार राहिली. काल गणेश शिंदे आजारी होते आणि ज्या प्रकारे त्यांनी मेडिसिन घेत असताना या मॅच साठी दाखल झालेत. पहा नेक्स्ट मॅच कराड 11 ग्रामीण श्रेयस 11 कराड ग्रामीण विपक्ष शाहूवाडी 11 शाहूवाडी. 2 संघ इन ऍक्शन असतील आणि तालुक्यावरती असलेलं प्रेम. आज संपूर्ण तालुक्यासाठी ज्यावेळेला तुम्ही खेळता संपूर्ण गावांचं लक्ष तुमच्यावर असतं आणि 800 प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. या मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. 32 वेळा 11 32 वेळाला एक महत्वाचं षटक. कोणावर विश्वास दाखवला जातोय आणि या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाचं षटक असेल, कारण इथून मात्र मॅच टर्न होऊ शकते. पोलीस दलामध्ये करत असलेले व्यक्तिमत्व अमर माने मॅन फ्रॉम मानेवाडी. इथून जोडी फोडावी लागेल अमर माने यांना. 12 चेंडू मध्ये 12 करायचे आहेत. जर एखादा गडी बाद झाला तर मॅच मध्ये येऊ शकते 32 वेळा. आणि दुसऱ्या बाजूला 2 मोठे फटके. मॅच फिनिश पाटण वॉरियर्स. पहिला चेंडू ऑन साइडला खेळा. निलेश पणाळे यांनी क्षेत्ररक्षक डीप स्कोअर लेगला एकदा प्राप्त करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी गॅप मध्ये रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. निलेश पणाळे यांच्या बॅटमधून चौकार. निलेश पणाळे मिस्टर PTRBPL आणि पहिल्या चेंडूवर स्वागत केले. 8 धावांची आवश्यकता. शॉर्ट आर्म जॅक डीपला आहे स्क्वेअर लेग. एकदा मात्र प्राप्त करत असताना एका धावेवर समाधान मानेल. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत आहे. दुहेरीचा प्रयत्न होणार नाहीये. निलेश पणाळे आहेत. ज्या प्रकारे निलेश पणाळे नितीन पणाळे आहेत. टीमची धावसंख्या धाव फलकावर गणेश शिंदे यांना लेंथ बॉल तुम्ही टाकू शकत नाही. लेंथ बॉल पिक केला आणि टिक केला. 6 धावांसाठी अगदी फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा चेंडू हवेमध्ये आणि टिपला येईल. वॉडक जी विकेट हवी होती
ती मात्र विकेट प्राप्त झाली. 26-1. गणेश शिंदे 17 धावांवर झेलबाद झालेत. आता महत्वाची विकेट आले म्हणजे ही विकेट आल्यानंतर या मॅच मध्ये पलटवार करेल का टीम 32-9 चेंडूमध्ये आता 7 धावांची आवश्यकता आहे. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. चेंडू हवेमध्ये मारला, चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या वेळेला तुम्ही दीर्घकाळ चेंडू हवेमध्ये होतो आणि चेंडूचा अंदाज मात्र चांगला घेत असताना चुकी केली नाहीये. 17 धावांचे खेळी करून टाळ्या वाजतायत गणेश शिंदे यांच्यासाठी. पहा त्यांना अगदी अभिनंदन केलं जात आहे. इनेट नंबर 3 क्रमांक 3 वर दाखल झालेत. निलेश पनाळे मिस्टर PTR BPL मैदानामध्ये दाखल झाले त्या मॅच मध्ये. आणि जी विकेट हवी होती अमर माने यांनी ती प्राप्त करून दिली आहे. 9 चेंडू मध्ये आता 7 करायचे आहेत. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. स्विचिट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळतो. एक धाव हवी आहे. विजय पावले वेगाने चेंडूवर आलेत परंतु चेंडू हातामध्ये आला नाहीये. लेग बाय स्वरूपात एक धाव. दोन्ही सख्या बंधूंची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही कडवे गावचे खेळाडू आज पाटण तालुक्यासाठी धावा कराव्या लागतील. आता या मॅच मध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 6 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू मध्ये 6 धावा. शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवतील अमर माने हे पाहायचंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू फुलर लेनचा चांगला चेंडू. अशी प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता 7 चेंडू 6 धावा. जर 6 चेंडू मध्ये 6 आल्या तर मॅच रंगतदार होऊ शकते. हा महत्वाचा चेंडू या मॅच मध्ये. एक मोठा फटका, पाटण वॉरियर्स विजय प्राप्त करू शकते. एक बिग हिट, बिग हिटची आवश्यकता आहे. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. प्रयत्न चांगला केला आणि पाटण वॉरियर्स साठी विजयाला गवसणी घालणारा फलंदाज निलेश पनाळे यांच्या बॅटमधून येतोय. धमाका येतोय विजयी षटकार. ज्या प्रकारे पहा नितीन पनाळे यांनी फटका सजवला आणि खासियत आहे पाटण वॉरियर्सची, कारण त्यांना माहित होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जायचं नाहीये आणि तेच केलं. मात्र या बॅटरने काय लाजवाब प्रयत्न केला डीप मिड विकेटला. परंतु कौतुक करावं लागेल, बॅटिंग करत असताना गणेश शिंदे असतील, निलेश पनाळे असतील, नितीन पनाळे असतील आणि या सामना तर मात्र 6 चेंडू आणि तब्बल 9 गडी राखून जिंकला. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि पहा 2 अँगलच्या माध्यमातून स्क्रीनवर तुमचा रिप्ले दाखवला आणि या होम साई MTC टेलिकास्ट लाजवाब आणि त्यानंतर मात्र फलंदाजांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण पाहतोय.